नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण दिवाळी या सणाविषयी माहिती पाहत होतो. मी व्हिडिओच्या पहिल्या भागामध्येच आपल्याला सांगितलं की दिवाळी हा अनेक सणांचा असणारा समुच्चय आहे. त्याच्यामुळे याचे आपल्याला भाग बनवत जावं लागणार आहे पुढे. तर त्याचा भाग 1, भाग 2 मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. अनेकांना तो आवडला, त्यांनी तशा कॉमेंट्सही दिल्या, मला कॉलही केले. आता एक दिवस आपण परत पुढे सरकणार आहोत. आता आपण दिवाळीचा जो काही पुढील सण आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. प्रामुख्याने मी तुम्हाला असं सांगितलं मित्रांनो की आपले जे काही भारतीय सण आहेत हे जास्त करून कृषी परंपरेशी निगडीत असतात आणि निसर्ग बदलाशीही त्यांचा संबंध असतो बरं का. आता जेव्हा तुम्ही ह्या शरद ऋतूविषयी अभ्यास करता किंवा अश्विन आणि कार्तिक या महिन्यांविषयी अभ्यास करतात, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की पावसाळ्याचा जोर कमी झालेला आहे. म्हणजे पावसाळ्याचा जोर कमी झाला म्हणजे तो ऋतू आता संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. आणि आता कोणत्या ऋतूची चाहूल लागलेली आहे आपल्याला? तर आपल्याला हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे. हा जो निसर्ग जर बदल तुम्ही लक्षात घेतला असेल तर दिवाळीला जर आपण जे अभ्यंग स्नान म्हणतो तर ते कशाच्या मदतीनं आपण करतो अभ्यंग स्नान? तर आपण उटणे वापरतो. आता उटणे शरीराला लावण्यापाठीमागला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे की निसर्ग बदल होत आहे. पावसाळ्यातून जी काही आपण आता हिवाळ्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ही जी संक्रमण अवस्था आहे तर याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या या त्वचेवर होणार आहे. म्हणून आपल्या या भारतीय संस्कृतीनं या सणांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितलं? तुम्ही अभ्यंग स्नान करा. अभ्यंग स्नान करताना तुम्ही शरीराला काय लावा? तुम्ही उटणे लावा. मग उटण्या कोणी हळदीचं करेल, कोणी तिळाचं करेल, कोणी तेल लावेल वगैरे, तुम्हाला सगळं माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. पण याचा एक शरीराला काय फायदा झाला? जी आपली त्वचा अशी शुष्क होणार होती, कोरडी होणार होती, साध्या भाषेत उलणार होती, काहींचे ओठ फाटतात वगैरे वगैरे, तर ही जी कोरडी त्वचा होणार होती तिला काय होणार आहे आता? तिला या तेलयुक्त हे जे तिळाचं आहे, जे हळदीचं आहे, जे आपल्या शरीराला आपण उटणे लावणार आहोत आयुर्वेदिक पद्धतीचे, त्याचा काय होणार आहे? तुम्हाला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? तर अप्रत्यक्षरित्या भरपूर फायदा होणार आहे. म्हणून निसर्ग बदलाचा पण आपल्यावर वाईट परिणाम होऊ नये, आपण त्याला योग्य प्रकारे तोंड देऊ शकलो पाहिजे, हे या सणांच्या माध्यमातून आपल्याला शिकवल्या जातं. आता पुढला जर मुद्दा तुम्ही बघितला तर आपण सहज म्हणतो दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. म्हणजे बघा बरं, मी जसं तुम्हाला म्हटलं होतं कृषी संस्कृती आणि पशुपालन संस्कृती, म्हणजे दिवाळीचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आणलेला आहे. त्याने फार काही पारलौकिक असा विचार करायचा नसतो. आपला संबंध, आपलं ऐहिक जीवन अधिक चांगलं आणि ते सर्वगुण संपन्न कसं होईल याच्याकडे आपली भारतीय संस्कृती विशेष लक्ष देते बरं का, जे मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या भागामध्ये सांगितलं. तर मग हे जो काही ऋतू बदल होतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं की खरीपाची पिके बहुतांश निघलेली आहेत, काही निघण्याच्या मार्गावर आहेत, आकाश निरभ्र झालेलं आहे, नद्यांचं पाणी पिण्यायोग्य झालेलं आहे. म्हणजे आता आनंदोत्सव करण्यासारखा हा ऋतू आहे. मग साहजिक आहे माणसाची वृत्ती कशी असेल? नवनवीन विविध पक्वाने बनवावेत, नवनवीन कपडे घ्यावेत किंवा दिव्यांची आरास मांडावी, दिव्यांची रांग लावावी. म्हणजे ही दिवाळी आहे बघा. आपण सण कसा साजरा करताना पक्वानं वगैरे का करणार? आपण हर्षोल्लाहित आहोत. तर धनत्रयोदशी कोणत्या तिथीला साजरी करतात असं मी आपल्याशी बोललो? तर अश्विन कृष्ण त्रयोदशी. तर त्याच्या दुसरा दिवस, त्याच्यानंतरचा दुसरा दिवस तो कोणता असेल मग तिथीनुसार? अश्विन कृष्ण चतुर्दशी. तर याच अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणून आपण ओळखतो किंवा नरक चतुर्दशी या नावानं ती प्रसिद्ध आहे. आता इथं थोडासा गोंधळ होतो बरं का सर्वसामान्यपणे. नरक नावाचे अनेक राजे प्राचीन भारतात होऊन गेलेले आहेत. मी वारंवार असा उल्लेख करत असतो की आपल्या भारतवर्षाचा इतिहास हा काही 1000-2 वर्षाचा नाही मित्रांनो, तो हजारो वर्षांचा आहे. फार प्राचीन इतिहास आहे आपल्याला, त्याच्यामुळे ते काल परवाचा इतिहास नाही. तर आणि विशेष म्हणजे मी त्याच्यात एक बोललो की हा एक सांस्कृतिक संघर्षाचा पण इतिहास आहे आपला.
तर प्राचीन भारतामध्ये नरक नावाचे अनेक राजे होऊन गेलेत. एक राजा नाही होऊन गेलेला, अनेक राजे होऊन गेलेले, ते तुम्ही अगोदर लक्षात घ्या. आता हे जे नरक राजे होऊन गेले त्याच्यातलाच एक अत्यंत कर्तृत्ववान, सर्वगुण संपन्न, चारित्र्य संपन्न, सामर्थ्यशाली आणि भ्रामक कर्मकांड वगैरे नाकारणारा एक प्रसिद्ध असा राजा होऊन गेला. आता हा राजा इंद्राचा विरोधक आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे सांस्कृतिक संघर्ष आहे. वैदिकांचा जो राजा आहे तो आहे इंद्र, आणि या वैदिकांची जी संस्कृती इंद्र चालवायचा त्यालाच एक पर्याय देणारी निकोप अशी संस्कृती नरक राजा चालवायचा. मग नरक राजा आणि इंद्र यांच्यामध्ये वैर आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष. हे जो काही कर्तृत्ववान नरक राजा आहे तो इंद्राची जी संस्कृती चालायची तिलाच पर्यायी असणारी एक अतिशय निकोप संस्कृती ते नरक राजा चालवायचे. आता साहजिक आहे, इंद्राला भीती अशी वाटायची की शक्तीच्या बळावर, सद्गुणांच्या बळावर तो नरक राजा आपले इंद्रपद हिरावून घेईल, अशी भीती कुणाला होती? इंद्रांना. तर हे नरक राजे इंद्र जो संस्कृती चालवायचा त्यांची, त्याला असणारी एक पर्यायी आणि अतिशय निकोप संस्कृती हे नरक राजे चालवायचे. आता इंद्राला पर्यायी संस्कृती असल्यामुळे साहजिक आहे वैर कुणामध्ये आहे? इंद्र आणि नरक राजे यांच्यामध्ये. आणि त्यामध्ये परत इंद्रांना भीती कशी की हे नरक राजे शक्तीच्या बळावर, सद्गुणांच्या बळावर माझं इंद्रपद हिरावून घेतील. म्हणजे मूळतः जर तुम्ही बघितलं तर वैर आहे नरक राजा आणि वैदिकांचा असणारा इंद्र या दोघांमध्ये. परंतु हळूच याच्यात शिरकाव कुणाचा करून टाकला यांनी सांगितलं की नरक राजाला कुणी मारलं? श्रीकृष्णाला. काही ठिकाणी ते रुक्मिणीने वध केला असंही सांगितलं जाते. म्हणजे मुद्दा बघा तुम्ही, वैर आहे नरक राजा आणि इंद्र यांच्यामध्ये, कारण दोघंही दोन संस्कृतीचे प्रमुख आहेत. दोन संस्कृतीचे, एक आहे वैदिकांचा प्रमुख, एक आहे अवैदिकांचा प्रमुख. परंतु यामध्ये त्यांनी हळू शिरकाव कुणाचा केला? श्रीकृष्णाचा किंवा रुक्मिणींचा. कारण श्रीकृष्ण हे येथील बहुजन नायक आहेत. आता श्रीकृष्णाच्या नावावर अनेक अशा दंतकथा यांनी घुसडलेल्या आहेत. म्हणजे इतिहास लिहिताना इतिहास काहीतरी वेगळाच आहे, परंतु लिहिताना मात्र तो अगदी उलटा करून लिहिलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाचा कसलाही संबंध नसताना हळूच सांगितलं गेलं की श्रीकृष्णानंच नरक राजाचा वध केला. आता नरक राजाचा वध श्रीकृष्ण कशाला करतील? आणि इंद्रासाठी तर अजिबात करणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की श्रीकृष्ण हे स्वतःच इंद्र विरोधक आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीकृष्णानं इंद्रपूजा नाकारलेली आहे, आणि इंद्रपूजा न करता त्यांनी कशाची पूजा करायला सांगितली? तर त्यांनी गोवर्धनाची पूजा करायला सांगितलेली. हे मी फक्त उल्लेख करतो, याच्यावर आपण नंतर बोलूयात. म्हणजे जिथे श्रीकृष्ण स्वतःच इंद्र विरोधक आहेत, ते इंद्रासाठी एका सर्वगुण संपन्न, चारित्र्य संपन्न आणि अतिशय निकोप संस्कृती चालवणाऱ्या नरक राजाचा वध करतील, हे असत्यच आहे. मग आता तुम्ही सांगा, नरक चतुर्दशी ही जर श्रीकृष्णानं किंवा इंद्रानं जर नरक राजाचा वध केला असता तर नरक चतुर्दशी हे नाव कशाला दिलं असतं? श्रीकृष्णाचं नाव दिलं गेलं असतं किंवा इंद्राचं नाव दिलं गेलं असतं. नरकांचं तर नाव अजिबात दिलं गेलं नसतं. उलट हा दिवस नरक राजांचा इंद्रावरला विजयाचा दिवस आहे. म्हणजे आज नरक राजांनी इंद्राला पराभूत केलेला आहे, म्हणून या चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. अन्यथा इंद्रानं हरवलं असतं किंवा श्रीकृष्णानं जर नरक राजांचा वध केला असता तर श्रीकृष्णाचं नाव दिलं गेलं असतं, इंद्राचं नाव दिलं गेलं असतं. नाव कुणाचं दिलं गेलेलं आहे? नरकांचं. यांनी तसं न सांगता उलट सांगितलं. आणि साधं नाही, उलट नरक राजा जी एक निकोप संस्कृती चालवायचा, इंद्राच्या संस्कृतीला पर्याय असणारी, म्हणून त्यांनी नरक हा शब्द तयार केला. म्हणजे काय?
मृत्यूनंतर यातना भोगाला लावणारं एक ठिकाण किंवा मृत्यूनंतर यातना भोगण्याचं एखादं स्थान म्हणजे नरक, असा शब्द त्यांनी प्रचलित केला आणि तो भाषेमध्ये रूढही करून टाकला. परंतु इथं मी जसं तुम्हाला सांगितलं, हा जर नरक राजाचा पराभव असला असता तर नरक चतुर्दशी असं नाव दिल्या गेलं नसतं. उलट आज आपण नरक राजांचं स्मरण करतो, आदरांजली अर्पण करतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, म्हणून आजचे दिवे आपण नरक राजांसाठी लावत असतो या दिवाळीमध्ये. कारण त्यांनी जी निकोप संस्कृती चालवलेली आहे, जी इंद्राला पर्यायी आहे, म्हणजे वैदिकाला पर्यायी असणारी संस्कृती, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा सांस्कृतिक संघर्ष आहे. येथील सांस्कृतिक संघर्ष हा फार जुना प्राचीन असा आहे. त्याच्यामुळं नरक राजा हा काही एक नाहीये आणि इंद्र हा पण काही एक नाहीये, ते पद आलेले आहेत चालत. म्हणून इंद्रा खाली जर तुम्ही बघितलं असेल सहज, कोणी तपश्चर्या करीत असेल, कोणी सद्गुणी होण्याचा प्रयत्न करीत असेल, तर सर्वात अगोदर भीती वाटते ती इंद्राला. ते लगेच घाबरतात की माझं इंद्रपद हिरावून घेतील, माझं इंद्रपद हिरावून घेतील, आणि मग ते त्यांच्यावर आक्रमण वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीत आहेत. परंतु माझा इथं सांगण्याचा मुद्दा असा आहे की आजचा हा दिवस जो आहे, आजच्या दिवशीचं शौर्य हे नरक राजाचं आहे. म्हणजे जय जयकाराचा दिवस हा कुणाचा आहे, तर नरक राजाचा आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण नरक राजांचं स्मरण करत असतो, त्यानिमित्तानंच अभ्यंग स्नान करत असतो. आणि आजचे दिवे भारतीय संस्कृतीत मूळतः नरक राजांसाठी लावले जातात, त्यांच्यासाठी प्रज्वलित केले जातात मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की इतिहास काहीतरी वेगळा असतो, लिहिताना ते अगदी उलट करून लिहितात. आणि मधात मात्र वापरल्या गेलेला आहे इथला बहुजन नायक श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या नावावर टाकलं म्हणजे लोक इथं, म्हणजे दोन जे लोक आहेत, श्रीकृष्ण काय नरक राजा काय, हे अवैदिक लोक आहेत. वैदिकांचा विरोध आहे, म्हणजे यांना वैदिकांचा विरोध आहे, कुणाला, श्रीकृष्णांना पण आणि नरकांना पण. पण श्रीकृष्णांना त्यांनी हळूच आपल्या बाजूला घेतलं आणि त्यांच्या नावावर पुढं काही टाकत राहायचं की श्रीकृष्णानं केलं, श्रीकृष्णानं केलं. परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की श्रीकृष्ण हे स्वतःच इंद्र विरोधक होते, त्यांनी त्यांची पूजा नाकारलेली आहे, इंद्राला जाणारा नैवेद्य नाकारलेला आहे आणि गोवर्धनाची त्यांनी पूजा सुरू केलेली. म्हणून मित्रांनो, थोडासा चिकित्सक अभ्यास करत जा. नरक चतुर्दशी हा आपल्याकडं असणारा एक अतिशय सामर्थ्यशाली, सर्वगुण संपन्न, चारित्र्य संपन्न आणि भ्रामक व कर्मकांड वगैरेंना नाकारणारा एक महान राजा होऊन गेलेला आहे. आणि तो इंद्राला नको होता तो, म्हणून इंद्रानं त्यांच्यावर असणारं जे काय आक्रमण वगैरे केलेलं आहे, पण आजच्या दिवशी नरक राजानंच इंद्राचा पराभव केलेला आहे. म्हणून आजचा दिवस हा आपले महान नरक राजा यांच्या जय जयकारांचा, त्यांच्या महात्म्याचा, त्यांच्या सामर्थ्याचा दिवस आहे. म्हणून आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या मनपूर्वक सदिच्छा देतो. भेटूयात पुढल्या भागामध्ये. धन्यवाद.